हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मकर संक्रांती आहे, तर सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण चाललो आहे मिरजा गावात मॅच बघायला, मकर संक्रांती चषक 2025। गाइस आम्ही जातोय कौसा गावाची मॅच बघायला। ती गेले सेमीफायनलमध्ये, फर्स्ट सेमीफायनल आहे कौसावाचं टायगर गाव। तर आता आम्ही गाइस पोहोचलो आहे ग्राउंडजवळ। मॅच झाली सुरू, कौसावरचे टायगर गाव सेकंड सेमीफायनल आहे ही। तर आता गाइस माझ्यासोबत आहे बाला आणि पिंका। कौसा गावाची बॉलिंग चालू आहे आणि बॅटिंगला टायगर गाव। बॉलिंग चालू आहे कौशकरांची। आम्ही आले ग्राउंड मध्ये। आता कौशा गावाची बॉलिंग आहे, बॅटिंगला जे आहे टायगर गाव। तर गाइस आज पूर्ण कौसा गाव आलेला आहे मॅच बघायसाठी। लहान पोरापासून घेऊन सगळी माणसं आज कौशा गावातली सगळी आलेत, गाववाली सगळी आपली कौशा गावाची मॅच बघायला। गाइस कौशा गावाचा अजून एक दमदार बॅट्समॅन कल्पेश, तो आता टाकायला आले बॉलिंग। पहिलाच बॉलवर विकेट गेलेली आहे टायगर संघ, ज्याने मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के दिले आहेत। हाच तो टायगर संघ ज्याने 75 पेक्षा अधिक आता स्वतः संघाचा संघनायक शिवाजी दादा येत्या मैदानावरती। बघायचं शिवाजी काय करामत करणार, मी कौतुक करेन गोलंदाज कल्पेश। गाइस आता फर्स्ट इनिंग संपली आहे। फर्स्ट इनिंगमध्ये रन झाले 38-39 प्रोजेक्ट कौशा संघाला जिंकायसाठी। गाइस ओमकार पाटीलला 28 रन पाहिजे सिरीजमध्ये जाण्यासाठी। मॅन ऑफ द सिरीज भेटणार त्याला 28 रन त्यांनी कंप्लीट केले तरी मॅचमध्ये सेमीफायनलमध्ये, कारण की फायनलचे रन काउंट करणार नाहीत, तर सेमीफायनलमध्ये त्याला रन काढावा लागतील 28। आणि मग त्याचे 103 रन झालेले आहेत, 10 विकेट पण त्यांनी घेतलेले आहेत, तर त्याला अजून 28 रन काढले तर तो सिरीजच्या रेसमध्ये असेल। गाइस ओमकार पाटीलचे 28 रन झालेले आहेत कंप्लीट, आणि तो सिरीजमध्ये आता पुढे गेलेला आहे नंतर सिरीजसाठी। तर गाइस या सिरीजमध्ये वाडेकरचा अतुल भोर पण होता सिरीजमध्ये, पण त्याला पाठी टाकत पुढे गेले आहे। आपला गावाचा ओमकार पाटील तो आता मॅन ऑफ सिरीजसाठी पुढे गेलेला आहे। तर गाइस कौशा गाव जिंकली आहे सेमीफायनल, ते गेली आता फायनलमध्ये। आता त्यांची फाईट होईल वाडेकर वर्सेस कौशा गाव। तर नक्की बघा पुढे पण व्हिडिओ, खूप मजा आली। आपले मित्र आहेत कौशा गावचे, जो मॅच बघायला आले, पूर्ण पब्लिक सुट्टी घेऊन आज मॅच बघायला आले आहेत। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल ओमकार याला, कारण 3 विकेट त्याने घेतलेले आहेत ज्युनियर ओमकार पाटील, आणि बॅटिंग करत असताना 33 धावांची नाबाद खेळी केली ओमकार ज्युनियर। ओमकार पाटील ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच। ज्याने या स्पर्धेत बॅक टू बॅक 2 अर्धशतक सुद्धा मारलेले आहेत, याच तो खेळाडू ज्याने या स्पर्धेत 10 विकेट सुद्धा घेतलेत। आणि गणेश विनायक पाटील मुरबीगाव यांच्याकडून 1000 रुपये सुद्धा ओमकार तुमच्यासाठी, अभिनंदन। ओमकार 2 मिनिटं थांबायचे, साहेबांना विनंती असेल आपण काय ओमकार काय सांगशील, संघ फायनल मध्ये पोहोचला, किती आनंद वाटतो? पहिल्यांदाच तुम्ही ग्रामीण वर्ल्ड कप, म्हणजे ही स्पर्धा ग्रामीण वर्ल्ड कप हा प्रेक्षकांनी नाव दिलाय, खेळाडूंनी नाव दिलंय, आयोजकांनी नाव दिलेलं नाहीये, हे आम्ही सातत्याने सांगतो। काय सांगशील इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आज तुझी टीम फायनलला गेले, संघ मालक आपण सचिन पाटील यांनी कौतुक केलं, त्यांनी संघ पुरुष शिक्षक, बरेचसे असेही संघ असतात त्यांना मोठ्या स्पर्धेमध्ये खेळायचं असतं, मात्र प्रवेश फी भरणं थोडंसं कठीण असतं, काय सांगशील? नक्कीच खूप आनंद झाला, मॅच जिंकलो तर आणि फायनलला पोहोचलो, आणि सचिन दादा धन्यवाद की एवढी मोठी एंट्री आम्हाला टाकली आणि आमच्यावर भरोसा केला।
आज साईनाथ टकले सुद्धा सातत्याने तुमच्या संघाला सपोर्ट करतो, त्यांच्याबद्दल काय सांगशील? ते तर नेहमीच आमचा सपोर्ट असतो त्यांचा, कधी बघितलं तर त्यांचा सपोर्ट असतो आम्हाला. आणि आज खास करून स्वर्गीय विश्वेश्वर कजरूर असा स्टँड मध्ये जे प्रेक्षक आले कौसा गावचे, त्यांच्याबद्दल काय सांगशील? ते तर सकाळपासूनच आले, त्यांना तर उत्साह होता की मी मॅन ऑफ द सिरीज घ्यावी असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता बघूया काय झालं ते माहिती नाही, पण नक्कीच चांगलं खेळायचा प्रयत्न नाही, चांगलं झालं आमचं. तर शुभेच्छा असतील. हा होता मित्र. प्रिया सुरेश मात्रे साहेब पुढे होते या, सुरेश मात्रे साहेब पुढे होते या, लगेच या. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये ब्युटिफुल इनिंग आणि सुरुवात करत आपण मकर संक्रांतच्या फायनलच्या सामन्याकडे. 48 संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये. 46 संघ स्पर्धेत बाहेर फेकले गेले. फक्त 2 संघ ग्रामीण वर्ल्ड कप साठी आता फाईट करणार. मी आमंत्रित करेन टॉससाठी हरेशांचे पिताश्री सन्मान्य चंद्रकांत पाटील साहेबांना विनंती करेन आपण यावं आणि आपल्या शुभाचे टॉस करायचं आहे. सायंकाळचं वातावरण अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. असे वाटते की स्पर्धा आपण DY पाटीलमध्ये खेळतोय, ज्यामध्ये ॲटमॉस्फिअर मैदानामध्ये आपण पाहिलंय मागच्या 6 दिवसामध्ये. खूप काही पाहिलं आहे 6 दिवसामध्ये आणि 6 दिवसाचे विक्रम आजमध्ये शेवटच्या टप्प्यात. दोन्ही संघांना आहेत, वडेगर संघाचे संघ आहेत सिद्धू पाटील आणि ज्युनियर ओमकार. यास तर साहेबांना विनंती करेन आपण या साईडला उभं राहायचंय. इट्स अ हेड, इट्स अ टेल. विल कॉल फर्स्ट. सिद्धू लाऊडली कॉल करायचा. द मॅच विल बी 6 ओव्हर. 6 षटकांचा सामना, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे. यस, टॉस इज गोइंग ऑन. हेड इज कॉल अँड इट्स अ टेल. येस, तर टॉस जिंकला ओमकार. सर्वप्रथम आपला निर्णय मला अपेक्षित असणार आहे. बॅटिंग करू आम्ही. क्या बात आहे. या स्पर्धेमध्ये 133 धावा कुठल्या एकदा जोरदार त्याने स्वागत केलं ओमकारचं. 10 गडी त्याने बाद केल्या. सर्वाधिक चांगली कामगिरी होती ओमकारची या मकर संघाच्या क्षेत्रामध्ये. ओमकार, वन क्विक क्वेश्चन. वाडेगर म्हणलं तर फिरकीचं माहेरघर, दोन्ही बाजूला टर्न करण्याची कला आणि मास्टर माइंड सिद्धू, जो समच्या मागणं 11 कडूची भूमिका एकटा पार पडतो. आव्हान असतं वाडेगर संघाचं. नक्कीच खूप आव्हान आहे. 2 मॅच आम्ही नक्की त्यांच्याशी हारलोय. ही मॅच बिग फाईट करण्याचा प्रयत्न करू आणि फायनल जिंकण्याचा प्रयत्न करू. वन लास्ट अँड क्विक क्वेश्चन. मगाशी तू मॅन ऑफ द मॅच साठी गेलास, त्या बाईकडे बघत होतास, वाटत्याच्या बाईकच्या रेसमध्ये आहेस. हो नक्कीच. क्या बात आहे. ऑल द बेस्ट. तर सिद्धू आमच्या सगळ्यात टॉस. गाईज फायनल मॅच झाली आहे सुरू. कौशगावचे ओपनर फिल्डर उतरले आहेत, कल्पेश आणि ओमकार पाटील. आणि प्रेक्षकांचं लक्ष लागलंय ग्रामीणचा वर्ल्ड कप कोण. खूप मोठी स्पर्धा ग्रामीणचा वर्ल्ड कप खेळल्या जाते मैदानावरती. अनस्टॉपेबल फलंदाजी. कैलास पाटील विचार पाटील यांना 1000 रुपये. स्टेट ड्राइव्ह दाखवलाय, तिथे प्रेशर केला, दाखत चांगला एकच जमिला साईक हातामध्ये देणार फलंदाज आणि आयथिंक 35 विकेट्स. वॉचिंग बिग फाईट. टर्न करायचे रिडा ऑन द टॉप करायचा प्रयत्न नाही झाला, तरी मागील विकेट बीट केला आणि चांगलं बॅकअप होतं. 59 धावा दाखल करते. जर षटकार आला तर मात्र धावसंख्या जास्त तुम्हाला पाहायला मिळणार. पहिल्या सत्रातील इनिंगचा खेळ संपण्यासाठी एक चेंडू ऑनसाइड केल्याच्या भागामध्ये एक लागली फलंदाज बाद. 59 वरती 6 विकेट दिले आणि गरज असणारे 6 षटकांमध्ये 7 धावा. स्पर्धेचा तुमच्या समोर रंगत असताना आणि बरोबर बॅटच्या आतमध्ये लागतोय तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर 36 धावा. सिद्धूला जीवदान मिळत आहे. काय आवश्यकता आहे? 20 बॉल 26 धावा. संघ बसलाय. धावा चेस करायच्या 60. लक्ष मोठे. लक्षाचा पाठलाग करत असताना विकेट गमावली दुसरी. धावा झाल्या 34. एकूण 6 विकेट गमावल्या होत्या कौसा टीमने. शेवटचा बॉल या ओव्हरचा. परंतु या ओव्हर मध्ये जर काही विकेट आल्या तर मात्र कंपल्सरी. त्याने खूप दर्जेदार खेळ या मॅच मध्ये केला. 7 चेंडू, माफ करा 6 बॉल, 7 धावांची आवश्यकता. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. परत एक वेळा गॅप मध्ये चाललाय. टीम मध्ये फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील सिद्धूला. बॉल मध्ये 5 रन. टीमची ती जबाबदारी यशस्वीरित्या पेलेल का? बॉल चांगला आहे परंतु समोर फटका आडव्या बॅटने मारलाय. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय सीमा पार. हा येईल चौकार आणि या चौकाराच्या मदतीने ये प्रेम है
गाईज पब्लिकच्या क्रिकेट प्रेमीवर फिल्डरवरती 4 बॉल 1 रन पाहिजे. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, सिली मिड ऑफ, शॉर्ट कव्हर पॉइंट. बॉल थोडासा बाहेर टाकलाय, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा डॉट बॉल. मॅच मध्ये परत एक वेळा येऊ शकतो कौसा संघ. आता इथून पुढच्या 3 बॉलवर विकेट त्यांना घ्यावे लागतील, कारण विकेटचा ऍडव्हान्टेज आहे दुसऱ्या बाजूला वाडेकर टीमच्या समोर. परंतु एका धावेची आवश्यकता आहे, एका धावेची आवश्यकता. पायात होता, पायातून काढलाय विकेट कीपर कडे. आता ते पाहूया काय घडलंय. पंच इथे सांगतायत हा वाईड बॉल आहे, ती पॅनलाइज करण्यात येईल. लक्षात घ्या, खास करून सिद्धू पाटील आपण लक्षात ठेवा, रेलिंगच्या मागे राहायचंय. मॅच संपवायच्या अगोदर कुठला झाल्या पाहिजे. व्हाट अ मॅच, फायनल मॅच या स्पर्धेची. ढकलला बॉल हवेत होता आणि गलीमधून निघाला आणि हा सामना जिंकत असताना जय जलेश्वर वाडेकर मकर संक्रांत चषक 2025 चा अंतिम विजेता ठरलाय. अभिनंदन सिद्धू पाटील आणि जय जलेश्वर वाडेकर. बट हॅड लक टीम कौसा, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला. तुमचंही अभिनंदन. स्टंप लगेचच अंपायर कडे द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यांच्याच गावच्या सगळ्या मित्रांनी त्यांनी या स्पर्धेमध्ये आपण खरं तर पाहिलं तर सायना टाकले असतील, दादा असतील, सचिन पाटील असतील, त्यांच्या जोरदार ताने स्वागत करूया. आई गावदेवी, अंकुश शिलेवान, सचिन पाटील यांनी पुढे केला संघ कौसा संघाला या स्पर्धेतील 48 संघांमधला रनर जोरदार ताने उद्या नक्कीच पुढच्या स्पर्धेत येऊन शुभेच्छा एक एक करूया. सर्वात अगोदर गिफ्ट दिले जातील, मेडल सुद्धा दिले जाईल. एक एक करूया. टीमचं अभिनंदन. खास करून सचिन पाटील जे या संघाचे पुरस्कार देते त्यांचंही अभिनंदन. त्यांनी या संघाला पॅक केलं या स्पर्धेमध्ये. आणि 48 संघांमध्ये रनरअप ठरणं ही मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे. कारण चांगले संघ याच कौसा संघाने पहिल्या मॅचमध्ये घेसर संघाला पराभूत केलं, याच कौसा टीमने सेकंड राऊंडमध्ये सोनारपाडा संघाला पराभूत केलं, याच कौसा टीमने तिसऱ्या मॅचमध्ये दैसर संघाला पराभूत केलं आणि याच कौसा टीमने सुपर 8च्या मॅचमध्ये पडले संघाला पराभूत केलं आणि याच कौसा टीमने टायगर सारख्या बलाढ्य संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत केलं. संघ आहे समोर होते आणि बाकी पाटील या संघाचे पुरस्कार दे. सचिन पाटील आपण या, काल त्यांच्या कन्याचाही वाढदिवस होता. आज आपण पाहिलं तर विजय टकले यांच्याही मुलाचा वाढदिवस येतील. रनरअप जोरदार टाळ्या होत्या कौसा टीमसाठी. काय खेळलंय या स्पर्धेमध्ये. 48 ग्रामीण संघांमधला रनरअप. पहिली मॅच खेळा तरी भूषणकडे थोडासा वेळ कमी असतो. अकोला पाटील यांच्याकडे सुद्धा मी बॉक्स देते. वाडेकर या स्पर्धेमध्ये 151 धावा केल्या, 2 विकेट घेतल्या. त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 157. हा खेळाडू मालिका वीरच्या मानकरी सुद्धा होता, पण थोडासा 9 धावाने तो मागे राहिला. तो फलंदाज या स्पर्धेतील कौसा संघाचा. कौसा संघाचा एकही खेळाडू नसून जय जलेश्वर वाडेकर संघाचा अतुल भोईर ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. पुन्हा सूचना करतोय, अतुल भोईरचे 151 धावा या स्पर्धेमध्ये, 2 विकेट. त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 157. खरं तर या खेळाडूबद्दल मित्रांनो काय बोलायचं. मला आठवते ज्यावेळी आदर्श ट्रॉफी झाली तिथे मंकड विकेट झाला, तिथे अतुल भोईरला बाईकने उलकावणी दिली. आताच उंबाडे येथे स्पर्धा झाली, तिथे खेळ जवळजवळ चांगला झाला होता सिद्धू पाटील कंपनीचा. 4 षटकार 51 रन्स झाले होते घेसरच्या विरुद्ध. तिथे अतुलने 23 रन दिल्या, तिथे अतुलला बाईकने उलकावणी दिली आणि आज मकर संघ ट्रॉफीमध्ये सुद्धा उलकावणी दिली. अतुल काय सांगशील. खरं तर मी आताच उल्लेख केला आदर्श त्याबद्दल कॅश प्राइज आहे. नंदू पाटील यांच्याकडून अभिजित त्याकडे दिली जातील. एकाने या कौसा संघ. अभिजित तुम्ही या, वाचून तुम्ही प्राइस द्यायला घेऊ शकता. लवकर अभिजित, लवकर या. प्रत्येक रनला 100 रुपये होते. 6 ला 500 चौकारला 500 होते. कल्पेश साठी 3200 रुपये. कल्पेश आपण कल्पेश वारी नंदू शांताराम पाटील यांच्याने कौसा पंचे यांच्याने पारितोषिक दिलं, त्यांचे मनापासून आभार. त्यांना नंदू पाटील यांच्या ओंकारसाठी ज्युनियर ओंकार या 2100 रुपये तुमच्याकडे आहेत. ज्युनियर ओंकार वा ज्युनियर ओंकार कडे आहेत. माजी आमदार राजूदादा पाटील यांचा मनापासून आभार व्यक्त करू. विनोदी रतन पाटील ज्यांनी या स्पर्धेला मला रोख रक्कम 1 लाख रुपयाची कॅश प्राइज दिली. त्यानंतर उपसरपंच काटेचे काशीनाथदादा पाटील, रणजी रतन पाटील आणि विजयदादा पाटील या पाटील कुटुंबियांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी 1 लाख रुपये या स्पर्धेत आम्हाला
दुसऱ्या क्रमांकाची कॅश प्राईज दिली आणि मालिकावीरची बाईक सुद्धा त्यांनी आम्हाला पुरस्कृत केली. आणि आता हे पारितोषिक आपण देणार आहोत. हे शेवटचं पारितोषिक आहे. कोण असेल मालिकावीर? खरं तर या स्पर्धेमध्ये जे खेळाडू नसून पडला ज्यांनी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 10 विकेट घेतले, फलंदाजी करत असताना 2 अर्धशतक, 136 धावा, म्हणजे त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 166. ओंकार आत्माराम पाटील झाले या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. ज्याने या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करत असताना 10 विकेट घेतली, फलंदाजी करत असताना 2 अर्धशतक, 136 धावा, म्हणजे त्याचे टोटल पॉइंट्स आहेत 166. ओंकार आत्माराम पाटील झाला या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. आत्माराम पाटील आपण या ओंकारचे पिताश्री या त्यांना किती आनंद असेल मित्रांनो. तर याच मालिकावीरची बाईक आणि मला वाटतं कौसागावची पहिली बाईक आहे. त्या बाद एका ओंकारसाठी जोरदार टाळ्या होत्या. यापुढे एकच चर्चा असेल, कौसागावमध्ये पहिली बाईक कोणी आणली तर त्याचं नाव आहे ओंकार आत्माराम पाटील. पुन्हा एकदा सूचना करतो सायनर टपले आपण या पुन्हा सांगतो बघा. अतुल भोईर 151 रन्स, 2 विकेट, त्याचे टोटल पॉइंट्स 157. जर्मन केतनचे स्टेटस पाहत असेल त्याला 37 बाईक मिळाले. तो तुमच्याच गावामध्ये सराव करतो, आज तुला बाईक मिळाली, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पूर्ण गावाला आनंद झालाय, कारण की ते मला सांगत होते काल तुझे धावा भरपूर आहेत, पण तू एक मॅच जपून खेळ आणि नीट खेळ, काय पण रन बनव. बस तेच झालं आणि मला बाईक नाही. काल इथून ज्या मॅचेस संपल्या तरी तू खिडकाली मंदिर मध्ये गेला, तिथे आरती तुला योगायोगाने मिळाली. काय नक्की रहस्य काय? तेच असं वाटतं लकच आहे. आरती पण मिळाली आणि बाईक पण मिळाली. कल्पेश दिवाळीबद्दल काय सांगेल? त्यांनी या स्पर्धेत 100 धावा कुठले, त्यांनी तुला एक सिंगल डबल धाव रोटेट करून तुला स्ट्राईक रोटेट केली, ती खूप महत्वाची होती. त्याच्याबद्दल काय सांगशील? कल्पेशचं नक्कीच कौतुक करेन मी. त्यानेच मला पाठिंबा दिला की आता तूच खेळ ही मॅच, कारण की त्याचे पण रन होते तरी सुद्धा त्यांनी मलाच पुढे केला की तू रन मार या मॅच मध्ये, मी तुला स्ट्राईक देईन. आणि नक्कीच त्याने तसंच केलं आणि खरंच खूप आभार आहे त्याच्यामुळेच मला गाडी मला तो नवश्रेकर असतो आणि मला सांगतो का असा बोल टाकतो, हे करतोय, तर मला खूप हे झालं त्याच्यात, त्या सपोर्ट लय त्याचा. आज जे प्रेक्षक आले कौसागावचे संपूर्ण स्टँड पॅक होते, काय सांगशील? मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये बाईक पटकवणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच. ते तर एक दिवस आधीच माझ्या घरी आले होते सर्व बोलायला की गाडी आणायचीच आहे, तर आणायचीच आणि मकर संक्रांत चषकमध्ये आणायची आहे, काय पण करून. आणि आज सर्व सुट्टी करून सुद्धा आलेले आहेत, त्यांचे देखील लय आभार आहेत. एकंदरीत ही स्पर्धा खेळला मकर संक्रांत ट्रॉफी 56व्या वर्षी, यावर्षी तुम्हाला एंट्री मिळाली, त्याबद्दल काय सांगशील? मी एंट्रीचं सांगेन तर नितेश दादा, हेमंत दादा आणि आमचे गावचे भाऊजी यांच्यामुळेच मिळाली, कारण आम्हाला एंट्री देत नव्हते इकडे, कारण की आम्ही जास्ती खेळत नाही, आमचे संघ दिसत नाही जास्ती, त्याच्यामुळं लोक दुसऱ्या संघ बोलत होते की यांना एंट्री कशाला देता असं तसं. मग त्याच्यामुळे तरी निलजे गावाचा आणि संघाचा आभार आहे का आम्हाला एंट्री दिली आणि आम्ही इकडे चांगला केला. आज बाईक मिळाली आहे, सर्वप्रथम या बाईक वरती कोणाला बसवशील? पप्पांना बसले. मी लग्न झालंय का? नाही. राऊत ओंकार पाटील मॅन ऑफ द सिरीज 2025. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ओंकार आत्माराम पाटील ठरले या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि एकदा स्पर्धा आवडली असेल तर जयवंतमान क्रिकेट संघ निजे आणि ग्रामस्थ मंडळ निजेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. निजे